अजून कसे आले नाही ते? एवढा वेळ दुकानात काय करत असतील? परत कुणाच्या नादाला तर लागले नसतील, म्हणजे मला गिफ्ट बिफ्ट देऊन मला अंधारात ठेवून यांचं काही सुरू तर नसेल ना झालं? जाऊन बघू का? बघते. तुम्ही? हा मी. का हो, काय झालं? काय नाही, तुम्हालाच बघायला येत होते. उशीर का झाला? अहो ते दुकानामध्ये आर्या मॅडमची डेड बॉडी त्या टँकमध्ये ज्या लिक्विडमध्ये ठेवली का नाही, त्या टँकमध्ये ते लिक्विड असं खाली पडत होतं. नशीब माझ्या लवकर लक्षात आलं. काय मला काय झालं? तुमच्याशी बोलतोय मी, लक्ष नाही तुमचं. मला भीती वाटते. अहो भीती वाटायचं काही कारणच नाही, घाबरायचं कशाला मुळात. मी हाय, तुम्ही टेन्शन घेऊ नका. मी लावतो बॉडीची विल्हेवाट. बॉडीची नाही, वेगळीच भीती वाटते. कसली? तुम्ही खरं खरं सांगणार असाल तर एक विचारू? ही आता मला आर्याच्या आणि माझ्या संबंधांबद्दल विचारते की काय? हिला आर्याच्या प्रेग्नन्सी बद्दल कळलं की काय? विचारा. नक्की खरं खरं सांगाल? समजा तुमच्या आयुष्यात एखादी अशी मॉडर्न, कमी कपडे घालणारी, गोरी गोरी पोरगी आली तर? लालेजी, काय बोलताय तुम्ही? हसू नका, उत्तर द्या. अशी एखादी पोरगी मॉडर्न, म्हणजे अशी कमी कपडे घालणारी, जीन्स टॉप, स्कर्ट, ते स्लीवलेस, बॅकलेस, असं काय बाय घालणारी पोरगी आली तर? माझ्या आयुष्यात कोण कशाला येईल? आणि असं पण मला साध्याच मुली आवडतात. मुली?